नमस्कार, आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर रोहिदास सूर्यवंशी. ते मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतात आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव कसा होता, प्रवास कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचं शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? मी रोहिदास सूर्यवंशी. मी एक ग्रामीण भागातला मुलगा. माझं शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण झालं. गव्हर्नमेंटचं जे प्राथमिक स्कूल असतं त्यात 1ली ते 4थी जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. 4थी पासून आमच्या शाळेत गणितामध्ये आणि बौद्धिक क्षमतेत जरा हुशार असल्यामुळे आमच्या टीचरने मला ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षण घ्यायला आमच्या मम्मीला आणि पप्पांना प्रेरणा दिली. त्यामुळे मी पलूस हे आमचं डेव्हलप होणारं शहर होतं त्यावेळी. मग त्या शहरात मी आल्यानंतर माझं शिक्षण पंडित विष्णू दिगंबर माध्यमिक विद्यालय पलूस 5वी ते 10वी तिथं शिक्षण घेतलं मी हायस्कूलचं. त्याच्यानंतर 5वी ते 10वी झाल्यानंतर माझी एक इच्छा होती की मला मॅथमॅटिक्स चांगला असल्यामुळे मी सायन्स साईड लकी कॉलेज म्हणजे पलूसमध्येच लक्ष्मणराव किर्लोस्कर 11वी-12वी माझं सायन्स कॉलेज तिथे झालं आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन माझं टेक्निकल कॉलेज आदर्श कॉलेज विटा इथे झालं. ओके, असा सगळा तुमचा प्रवास होता ह्या सगळ्या शैक्षणिकचा. पण एवढे तुम्ही म्हणला तसं गणितामध्ये तुम्ही चांगले होतात आणि त्याच्यात येत होता, तर मग स्टॅट बीट असं करावं का, त्या फील्डमध्ये जावं असं वाटलं नाही का? नाही, आमच्या घरात एक माझे चुलते सिव्हिल इंजिनियर होते, त्यामुळे आमचे फॅमिली जरा मोठे आहे. मला 6 चुलते आहेत, त्यातील सगळेच बऱ्यापैकी शैक्षणिक थोडेफार डेव्हलप होते. ग्रामीण भागात असून सुद्धा त्यांनी पण भरपूर कष्टामधून शिक्षण घेतलं होतं. आमचे आजोबा म्हणजे माझ्या चुलत्यांचे म्हणजे माझे चुलते आणि वडील आहेत, त्यांचे लहानपणीच वारले होते, तरी सुद्धा आमच्या आजीने त्यांना शिकवलं भरपूर आणि त्यांची एक जिद्द होती, त्यांची प्रेरणा मी घेतली. आणि आम्ही 7 जण भाऊ आहेत, 7 जण भाऊ असून सुद्धा आम्ही प्रत्येक जण इंजिनियर, वकील, डॉक्टर अशाच वेगवेगळ्या फील्डमध्ये. मग आता येऊया या क्षेत्रातल्या आणखीन एका प्रवासाकडे, ते म्हणजे इंजिनियर झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट करेपर्यंत एक स्ट्रगल असतो इंजिनियरच्या आयुष्यातला, की पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, कोणाचा मिळणार, कधी मिळणार, आणि तो मिळाल्यानंतर तो पार पाडताना काहीतरी भीती वाटते, जबाबदारी, बर्डन येतं. तर मग पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी होती तुमची? पहिल्या प्रोजेक्टची आठवण म्हणजे माझा एक मित्र पुण्याला जॉबला होता, शुभम नलवडे म्हणून माझा एक मित्र होता. तो जॉब करत असल्यामुळं जे जॉबमध्ये स्ट्रगल आहे त्यांनी आमच्याबरोबर शेअर केले होते आणि त्यांचा रेफरन्स असा भेटला आम्हाला की तुम्ही जॉब न करता तुम्ही स्वतः बिझनेसमध्ये डेव्हलप व्हा. आणि सिव्हिल असं होतं की कोणताही बिझनेस म्हणजे सिव्हिल लाईनमध्ये भरपूर बिझनेस आहेत, त्यामुळं माझं थोडंफार बिझनेस करण्याकडेच आकर्षित होतो मी पहिल्यापासून. आणि आमची मित्रांच्या चर्चा पण व्हायची आणि त्यातूनच एक शुभमचा एक बेस्ट फ्रेंड होता कडेगावला. त्यांचं एक घराचं काम, रिनोव्हेशनचंच काम होतं, पण त्यांचं काम करायचं होतं. मग त्यावेळी मी लेबर रेटवर काम चालू केलं. पहिली साईड मिळवणे थोडं कठीण असते, पण मित्राचे असल्यामुळे मला थोडं सोपं गेलं. बरं, पण मग तेव्हा काय दडपण आलं, भीती वाटली? थोडंफार भीती होती मनामध्ये, पण त्यांचे काका सिव्हिल मध्येच थोडंफार नॉलेज असल्यामुळे ते पण गाईड करत गेले आणि ते माणसं स्वभावाला चांगले असल्यामुळे आम्हाला समजून घेत, आम्हाला थोडंफार चुकत होतं आमचं, पण त्यांनी सांभाळून घेऊन म्हणजे ॲज अ क्लायंट म्हणून त्यांनी आम्हाला ट्रीट केलं नाही. बरोबर. म्हणजे एक धंद्यात नवीन आपला मित्राचाच आपल्या मुलाचाच मित्र आलाय याप्रमाणे आम्हाला ट्रीट केलं. थोडंफार डेव्हलप आम्ही पण होत गेलो ना, आम्ही पण थोडाफार अभ्यास केला, कारण का पहिल्यांदा इंटरेस्टिंग होतं ते आणि आम्ही स्वतःला अभ्यास करूनच परत डेव्हलप करत गेलो. ओके, आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे, अकुशल कामगार, आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी हाताळता ही परिस्थिती साईटवर? माझा तर अनुभव आहे, ग्रामीण भागात जे लेबर मला आतापर्यंत भेटलेत 95% अनस्किल्डच.
भेटलेत मला. 5% स्किल्ड, ते पण त्यांचा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरच त्यांनी स्वतः स्किल घेतला असेल, म्हणजे त्यांना इंटरेस्ट घेऊन, म्हणजे ते पैशासाठी काम करते त्याने ते अनस्किल्डच आहेत. आणि ज्यांनी कामात इंटरेस्ट दाखवलाय तर असे ग्रामीण भागात 5% माणसं आहेत, आणि त्याच माणसांकडून काम चांगलं होते. आणि मला असं वाटतं सिटी लेवललाच स्किल्ड लेबर भेटते. बरोबर. आणि त्यांच्या बरोबर काम करताना, अनस्किल्ड लेबर बरोबर काम करताना थोडंफार धोका नाही म्हणता येत, पण आपल्या सुपरविजन खाली जर होत असेल तर होतं व्यवस्थित. आणि एवढा टाइम भेटत नाही, कारण का कॉन्ट्रॅक्टिंगला सिव्हिल इंजिनियरला एक 3-4 चॅलेंज राहतात. एक प्लॅनिंग, मटेरियल हँडलिंग, क्लायंट सॅटिस्फॅक्शन, आणि बाकीचं सुपरविजन वगैरे, ह्या अशा 5-6 गोष्टी चॅलेंजिंग असल्यामुळे ते तेवढं जमत नाही. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये करताय काम, तर त्याच्यामध्ये बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, तर एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगले दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? बजेट आणि क्वालिटी बजेट आणि क्वालिटी हा समतोल राखायला जरा अवघडच आहे. कारण का जिथं बजेटचा विचार केला जातो तिथं क्वालिटी ही कॉम्प्रोमाइज होते. कारण का तुम्ही जसं म्हटला स्किल्ड लेबर, जर तुमचं बजेट कमी आलं तर एक इंजिनियर म्हणून किंवा एक ठेकेदार म्हणून हा लेबरचा पण विचार केला जातो. कारण का थोडा ज्याचा रेट जास्त आहे लेबरचा, तो स्किल्डच लेबर असतो आणि त्याच्याकडून क्वालिटी पण चांगली मेंटेन होते. कारण का तो अनुभवाचे पैसे घेत असतो, तो कामाचा नसतो घेत. त्याचा रेट बाकीच्या ठेकेदारांच्या पेक्षा 10 रुपये 20 रुपये जो जास्त असतो, तो स्किलचेच पैसे जास्त घेतो. असंच जर इंजिनियरनं ते क्वालिटी आणि आपल्या कामाची क्वालिटी आपण पैसे का जास्त घेतोय हे जर समाजात सांगितलं प्रत्येक इंजिनियरनं पटवून, तर ह्या गोष्टी बजेट आणि ह्या गोष्टी येणारच नाहीत. बरोबर. दुसरा मुद्दा म्हणजे आता तुम्ही या इथल्या भागामध्ये काम करताय आणि रेसिडेन्शियल इंडस्ट्रियल मध्ये पण काम करताय, तर असं तुम्हाला काय वाटतं की पुढच्या 10-15 वर्षात जर सांगली जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल, तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटलं कुठल्या क्षेत्रावर, कुठल्या सेक्टरवर जास्त काम झालं पाहिजे, तर आपल्या सांगली सुद्धा पुणे मुंबई सारखं असं आपण पुढे नेऊ शकू? कंस्ट्रक्शन लाईन मध्ये. ओके, तर कशा प्रकारे म्हणजे झालं पाहिजे डेव्हलपमेंट, म्हणजे ती डेव्हलपमेंट आहे की ज्याच्यामुळे सांगलीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल? आता सांगली जिल्ह्यात विचार केला तर बऱ्यापैकी कंस्ट्रक्शनला हा सांगली, मिरज, इस्लामपूर थोडंफार डेव्हलप व्हायला गेले, विटा. पण ग्रामीण भागात जरा कंस्ट्रक्शनच्या जरा अडचणी येतात लेबरकडून, मटेरियलकडून. कारण का तिथल्या माणसांना अजून माहित नाही बाहेरचं काय. ते जरा थोडंफार म्हणजे जे सिटी लेवलला जशी कामे होते आर्किटेक्टनं आर्किटेक्टचंच काम, ठेकेदारानं ठेकेदारचंच काम, इंजिनियरनं इंजिनियरचंच काम, ह्या पद्धतीनं जोपर्यंत काम होत नाहीत तोपर्यंत डेव्हलपमेंट ही फास्ट होणार नाही. आणि कॉम्पिटिशन जास्त झाले त्यामुळे कामाच्या जरा त्यामुळे कामाच्या दर्जावर पण फरक पडायला लागला. बरोबर. दुसरं, आतापर्यंत काम करताना तुम्हाला अशी कुठली एखादी साईट आली का की ज्याच्यात काहीतरी आव्हानं आल्या, अडचणी आल्यात, समस्या आल्यात, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग आठवतोय का? म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइलची अडचण असेल. ब्लॅक कॉटनची मला एक आलेली साईट, म्हणजे ती क्लायंटची चुकी म्हणता येत नाही किंवा माझं सुपरविजन झालं नाही. कारण का साईट आपल्या इथे जरा जास्त पद्धत आहे मुहूर्ताची, ते एक चॅलेंजेस म्हणता आले. प्लॅनिंग केल्यानंतर एक 10 ते 8 दिवसात प्रत्येकाला गडबड असते की काम चालू झालं पाहिजे. त्यांचं जुनं घर पाडलेलं होतं, मी प्लॅन केलेलं होता आणि पायल फाउंडेशनचं काम होतं. आणि त्यांनी मला अशी कल्पना दिली नाही की आम्ही फाउंडेशन सहित पहिला जे त्यांनी जे लोड बेरिंगचं काम केलेलं होतं त्याचं जे पाया जे असतो ते त्यांनी प्रॉपर काढलेला नव्हता साईटवरून. आणि ज्यावेळी मी मशीन बोलवलं पायलचं, त्यावेळी ऍक्च्युअली पॉइंट जे आलं होतं पायलचं ते बरोबर पाया जो दगडी फाउंडेशन असतं लोड बेरिंगचं त्याच्यावर पायल आले. आणि त्यामुळे जरा पायल शिफ्टिंग तिथल्या तिथं करायला लागलं मला. त्याच्यानंतर ते सगळं पूर्ण स्टील डिझायनिंग बदलून कॅन्टिलिव्हर, पायल फुटिंगचं कॅन्टिलिव्हर मध्ये कन्वर्ट करून, म्हणजे फुटिंगलाच बीम, ग्राउंड बीम हे कॅन्टिलिव्हर झाले माझे. अच्छा, हो. त्यामुळे त्याच्यात जरा आव्हान होतं वेगळं करताना.
दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याला लावता, काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलची आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? एक तर स्ट्रेंथ, हम्म. डक्टिलिटी दुसरी, हम्म. नंतर प्रॉपर आपल्याला स्टील ॲज पर ॲज कोड आहे त्या पद्धतीनं वेट त्या बारचं, हम्म. पूर्ण प्रॉपर साईज, या गोष्टी बघतो. बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कुठल्या प्रोजेक्टवर आजपर्यंत? आजपर्यंत बऱ्यापैकी मी आयकॉनच वापरले. 99% साईटवर आयकॉन आणि 1% अदर स्टील वापरले. ओके. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या फील्डमध्ये आता जे तुमच्यासारखेच तरुण इंजिनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, ज्यांचे पुढच्या बॅच मधले मुलं येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल? आता माझी सिच्युएशन अशी होती की मला एक रेफर करणारा एक मित्र होता की डायरेक्टर, पण माझी ती चुकी होती. पूर्ण मी 1-2 वर्ष अनुभव घेतल्यानंतरच ह्या धंद्यात उतरायला पाहिजे होतं. कारण ऍज पर मला एक आपण स्वतः शिकत शिकत प्रॅक्टिकल नॉलेज घेऊ शकतो, पण शिकल्यानंतर जे प्रॅक्टिकल करतो त्याची क्वालिटी पण मेंटेन होती. कारण का पहिले 1-2-3 साईट आल्या, मला व्यवस्थित केल्या मी माझ्या स्वतः, पण अनुभव घेऊनच उतरलेलं कधी पण चांगलं. सो हे होते इंजिनियर रोहिदास सूर्यवंशी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या फील्डमध्ये त्यांच्याकडून तसं घडलं की ते डायरेक्ट या फील्डमध्ये एंट्री केली, पण तो त्यांचं सगळ्या मित्रांना सांगणं आहे की तुम्ही या फील्डमध्ये अनुभव घ्या आणि मगच या, म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे काम करणं अतिशय सोपं जाईल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.